जीवनमुक्ताची स्थिती. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैशी दीपे दिसे पाहता वस्तू आपुली. संत सम्राट माऊली म्हणतात की जैशी दीपे पाहता आपुली वस्तू दिसे. दिव्याने अंधारात सापडलेली वस्तू, आपलीच हरवलेली वस्तू आपल्याला भेटते, पण त्यासाठी दिवा पाहिजे. त्या दिव्याच्या साह्याशिवाय दिसत नाही. तसं मनुष्य जीवनामध्ये मनुष्य आपल्या बुद्धीची, मनाच्या संकल्पाची किंवा इंद्रियादिकांची जी काही शक्ती खर्च करतो, तर ती सगळी शक्ती कशामध्ये खर्च व्हावी? जीवनमुक्ता ते निर्धारिता. जीवनमुक्ती काय असते ह्याचंच वर्णन करावं, ह्याचंच श्रवण करावं, याचंच चिंतन करावं. यासाठी खरा हा मनुष्य देह आहे असं माऊलींचं मत आहे की जीवनमुक्ता ते निर्धारिता. आणि आपुलीच मुक्तता लाभे. आपलीच वास्तविक आपण नित्यमुक्तच आहोत, पण आपलं नित्यमुक्त असूनही आपल्याला आपण नित्यमुक्त आहोत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्या अनर्थाची, आपल्या दुःखाची निवृत्ती होत नाही. माऊली म्हणतात की निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया आती सहस्रवरी, परिवरी बैसोनी उपवासो करी का दरिद्रे जिये. त्याच्या परवरामध्ये ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये हजारो मोहरा पुरलेले आहेत सोन्याच्या, परंतु त्याला माहीत नाही, तर त्याला उपवास पडतात. त्याप्रमाणे जर त्या मोहरा त्याला ज्ञात झाल्या तर त्याच्या सर्व दैन्यतेची, दारिद्र्यातून त्याची पूर्णपणे मुक्तता होणार. त्याचप्रमाणे आपली नित्यमुक्त स्वरूप स्थिती असली तरी ती आपल्याला अज्ञात आहे. सामान्य स्वरूपाने ज्ञान असलं तर विशेष स्वरूपाने अज्ञात आहे. जोपर्यंत ह्या आत्मस्वरूपाचं विशेष स्वरूपाने ज्ञान होत नाही, ते ब्रह्म मीच आहे असं दृढ अपरोक्ष साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाही मुरारे. जोपर्यंत आपल्याला ही स्वरूप स्थिती विशेष रूपाने ज्ञात होत नाही तोपर्यंत जन्म मरण परंपरा काही केल्या खंडित होत नाही. याला जो उपाय आहे, आणि तो उपाय एकच आहे, तो उपाय आहे की आत्मस्वरूपाचा यथार्थ साक्षात्कार करून घेणं. आणि तो आत्मसाक्षात्कार श्रीगुरूंच्या शिवाय होत नाही. आणि असे असणारे जे जीवनमुक्त श्रीगुरू, त्यांची सेवा, त्यांचं श्रवण किंवा त्यांच्यावरच दृढ श्रद्धा आणि त्यांनी सांगितलेल्या वाक्याचं श्रवण, मनन, निधिध्यासन करून तत्वम पदार्थ शोधनद्वारा आपल्या स्वरूप स्थितीवर आरूढ होणं हे खरं मनुष्य देहाचं फलित आहे. आणि यासाठी त्यांनी सांगितलं की तुका म्हणे देहा का जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. अशा रीतीनं मग अशा महापुरुषांचं वर्णन करायचं म्हणजे त्यांच्या जीवनाचं, त्यांच्या जीवनचरित्राचं आणि त्यांच्या बुद्धीमध्ये असणारा जो निश्चय, की ज्या निश्चयाच्या द्वारा त्यांनी स्वतः श्रोत्रियता, ब्रह्मनिष्ठता आणि औदार्य प्राप्त करून घेतलेलं आहे. तेच औदार्य, तेच ब्रह्मनिष्ठता आणि श्रोत्रियता शास्त्रज्ञान आपण इतकं संपादन करायचं की तुका म्हणे शेष सेविनं आवडी, वचन न मोडी बोलिले ते. त्यांचं शेष काही लोक संतांचं उच्चिष्ट खाणं म्हणतात. उच्चिष्ट खाऊ नये असं नाही, संतांच्या उच्चिष्टातही एक प्रकारचं दिव्य अशा प्रकारचं अलौकिक सामर्थ्य आहे. परंतु खरं उच्चिष्ट म्हणजे त्यांचे दोन ओठ एकमेकाला मिळून ज्या काही शब्दाचं उच्चारण झालं ते उच्चिष्ट आहे. जसं आता महाभारताला आपण म्हणतो व्यासोच्चिष्ट जगत्त्रयम, सगळं जगत हे व्यासांचं उच्चिष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ सर्व वेद वाङ्मयामध्ये किंवा पुराण वाङ्मयामध्ये जे काही आलं असेल ते सर्व महाभारतात आहे. भारतो पंचमो वेदः, महाभारत पंचम वेद आहे. ते व्यासांचं उच्चिष्ट आहे. जगामध्ये कोणत्याही कला, काव्य, नाटक याच्यापासून तर अध्यात्मापर्यंत जेवढं काही वाङ्मय असेल ते सर्व व्यासांचं उच्चिष्ट आहे. थोडक्यात काय, संत तुका म्हणे शेष सेविना आवडी. त्यांचं शेष म्हणजे उच्चिष्ट मी सेवन करीन, म्हणजे त्यांचे जे शब्द आहे त्या शब्दाचं मी उल्लंघन करणार नाही. त्यांच्या शब्दाचं मुख्य तात्पर्य तत्वमसी, तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात. त्यांचं जर आपण उच्चिष्ट सेवन करायचं असेल आणि त्यांचं जर वचन मोडायचं नसेल तर एकच पर्याय आहे, त्यांनी सांगितलेल्या महावाक्याच्या उपदेशाप्रमाणे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असा निश्चय करणं. मी देह नाही, तर मी देहाहून अतीत असणारा, पंचकोशाहून अतीत असणारा, सुख दुःखाच्या अतीत असणारा, जन्म मरणाच्या, कर्तृत्व भोक्तृत्व भावाच्या अतीत असणारा, असं जे काही व्यापक, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, स्वभाववान,
सच्चिदानंद स्वगत सजातीय विजातीय भेद रहित अशा प्रकारचा असणारं देश काल वस्तू अपरिच्छिन्न असं माझं वास्तव स्वरूप आहे. ते अवाच्य आहे, अव्यवहार्य आहे आणि तेच एकमेवा द्वितीय आहे, ते मीच आहे. अशा प्रकारच्या बुद्धीचा निश्चय करून त्याच्यावर आरूढ होणं, तद्रूपतेला प्राप्त होणं, हे खरं संतांचं उच्चिष्ट सेवन करणं आणि हे खरं त्यांच्या आज्ञेचं अनतिक्रमण, म्हणजे त्या आज्ञेचा अतिक्रमण न करणं, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याप्रमाणे आता या 7व्या तरंगामध्ये जीवनमुक्त पुरुषाचं निर्धारण करायचं. जीवनमुक्ताची स्थिती कशी असते ते सांगतात. आणि ती कशासाठी सांगतात तर जीवनमुक्ताच्या स्थितीचं वर्णन करता करता लाभे आपुलीचं मुक्तता, आपली स्वरूप स्थिती आपल्या हातात यावी, करतला मलकवत तळ हातावरील आवळ्याप्रमाणे ती आपल्याला स्पष्ट व्हावी. आणि ते जे तो जो जीवनमुक्ताचा निश्चय आहे तोही आपल्या जीवनात, तोच निश्चय आपल्या जीवनात व्हावा. त्याचं आणि आपलं खऱ्या अर्थाने आत्मदृष्टीनं ऐक्य, श्रीगुरूंची सेवा त्यांच्याहून भिन्न राहून करणं हे श्रीगुरूंना आवडत नाही. आणि देवाची सेवा देवाहून भिन्न राहून करणं हे देवाला आवडत नाही. भगवान काय ओवी ना, अभिन्ना या सेवा चित्त मिया भरेल जे धवा, ते माझा प्रसादू जाण ते धवा संपूर्ण झाला. हे जे सर्व काय आहे माझ्या सहित सर्व हे विश्व हे परमात्मा रूप आहे. पहिल्यांदा अहम ब्रह्मास्मी आणि पश्चात सर्वम खलविदम ब्रह्म असा जो बोध आहे तो बोध निस्संदेह होणं ही खरी भगवंताची सेवा आहे आणि हीच खरी श्रीगुरूंची सेवा आहे. भगवान म्हणतात की मजलागी शरणरी गिजे आणि भिन्नत्वेची आशिजे का जीवत्वेची आशिजे भिक या बोली न लजिजे प्रज्ञा केली. भगवान स्वतः सांगतात आज जर मनुष्य मला शरण आला आणि माझ्याहून भिन्न राहिला, म्हणजे माझं असणारं तात्विक ब्रह्मस्वरूप आणि त्याचं असणारं तत्वता कुटस्थ स्वरूप यांचं नित्य ऐक्य आहे हे जाणलं नाही आणि त्या उपाधी भेदालाच सत्य समजून जर तू श्रेष्ठ आणि मी कनिष्ठ, तू उपास्य आणि मी उपासक असा भाव सत्यत्वाने, सत्यत्वाने शब्द महत्वाचा आहे. नाहीतर उपासना करत नाही असं नाही. कालच सांगितलं कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदर, पण कशासाठी भक्त्यर्थम, पण कोणती भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती. आणि जर तसं न समजता मी भक्त तू देवा ऐसे करी असं म्हणत असताना सत्यत्व बुद्धी राहील तर भगवान म्हणतात की जीव रूपाने राहिला, परिच्छिन्नत्वाने राहिला आणि मला शरण आला, तर असं बोलताना मी देवाचा भक्त आहे म्हणतो आणि पुन्हा माझ्याहून भिन्न राहतो, तर असं बोलण्यात त्याचा धिक्कार असो. या बोली हे बोलत असताना प्रज्ञा न लजिजे केवी, त्याच्या बुद्धीला लाज कशी वाटत नाही असं माऊली म्हणतात. आणि त्या माऊलींचं अनुसरण करणारे आपण गाऊन गाऊन म्हणतो की तुका म्हणे शेष सेवीनं आवडी वचन न मोडी बोलिले. ते माऊलींचं वचन कोणतं आहे? पहिल्याच ओळीत सांगितलं ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमेद्या आत्मरूपा देवा तोची गणेश. तत्वमसी महावाक्य सांगितलं आत्मरूप जो देव आहे तोच गणेश आहे, जो जीव आहे तोच परमात्मा आहे. आणि सगळ्या ज्ञानेश्वरीत 9000 वेळामध्ये अनेक ठिकाणी वेदामध्ये तरी 4च महावाक्य आहे. ज्ञानेश्वरीमध्ये महावाक्यांना गणना नाही, इतकी महावाक्य जर चिंतन करीत गेलं का प्रत्येक ओळी आपल्याला महावाक्याच्या अर्थाकडे नेते. असं असूनही आपण जर म्हणायला लागलो की देव आणि भक्त यांच्यामध्ये काही ना काही अंतरच आहे, त्याच्यामध्ये तत्वतः दोघांचं ऐक्य जे आहे त्या ऐक्याचा निश्चय जर आपण केला नाही तर काय गुरोरंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. ते सांगतात जर श्रीगुरूंच्या अंघ्री पद्मावर म्हणजे श्रीगुरूंच्या पदकमलावर, पद शब्दाचा अर्थ चरण शब्दाचा अर्थ आहे स्वरूपाची, आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी श्रीगुरूंचं वास्तविक स्वरूप जे आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं वास्तव स्वरूप जे आहे ते ब्रह्मस्वरूप आहे. आणि त्यांच्या ठिकाणी आपलं मन जर स्थिर झालं नाही, मनश्चेन्न लग्न ततः किम ततः किम. त्यांनी लिहिलं काय ते षडंगादी विद्या मुखेश, षडंगादी वेदो मुखेश शास्त्रविद्या, सगळी शास्त्र मुखामध्ये आहेत आणि षडंगादी वेदाचं अध्ययन झालेलं आहे. परंतु गुरूंनी सांगितलेल्या या उपदेशाच्या ठिकाणी जर त्याची अंतःकरणवरती श्रद्धा संपन्न होऊन जर अनुभूतीपूर्वक निमग्न झालेली नसेल, तिचा अनुभव घेत नसेल तर ततः किम, त्याचा काय उपयोग आहे असं सांगतात. ही जीवनमुक्ती ही अत्यंत श्रेष्ठ गोष्ट आहे की ही फक्त वेदांत संप्रदायाला जी जीवनमुक्तीचे 2 विशेष अशा प्रकारचे प्रचारक प्रसारक आहेत किंवा जीवनमुक्तीला विशेष स्थान देणारे 2च महापुरुष आहेत, ते म्हणजे
संत सम्राट माऊली आणि भगवत पूज्यपाद शंकराचार्य. आणि या दोघांचंही एकच मत असताना आपण शंकराचार्यांचे अनुयायी किंवा माऊलींचे अनुयायी म्हणायचं आणि भेदबुद्धीनं उपासना करायची किंवा भेदबुद्धी ठेवायची. या ठिकाणी तत्वता पाहिलं तर आता आपला ग्रंथ याच्या सगळा ग्रंथ झाल्यावर पहा याच्यामध्ये काही प्रस्ताव नाही. जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, जीव ईश्वराचा भेद, अशा प्रकाराने कोणताही भेद नाही. सगळे तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. अशा प्रकारचं हे आपलं संत वाङ्मय एवढं अद्वैत तत्वज्ञानाने समृद्ध असताना आपण जर या ठिकाणी द्वैताविषयी सत्यत्व बुद्धी ठेवली आणि ह्या स्वरूपाला प्राप्त झालो नाही तर आपण काही श्रीमंत वडिलांची दरिद्री मुलं आहे की नाही. ज्यांचे पिताश्री संत सम्राट माऊली आहेत, भगवत पूज्यपाद शंकराचार्य आहेत, व्यासांसारखे आहेत आणि अशी इतकी थोर परंपरा लाभलेला हा व्यास आपला वारकरी संप्रदाय की ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो अमुते. माऊली म्हणतात की आम्हाला हा परंपरेनं प्राप्त झालेले हे ज्ञान आहे आणि हे पारंपरिक ज्ञान की जे जीवाला निहाल करतं, जीवाला परिपूर्ण करतं, तर त्याच ज्ञानावर आपण आरूढ झालं पाहिजे आणि त्याविषयीच आपला निश्चय झाला पाहिजे. अशा प्रकारची ही जीवनमुक्ती. ह्या जीवनमुक्तीमध्ये बाहेरून काही दिसत नाही. याच्यामध्ये जीवनमुक्त होणं म्हणजे सामान्य स्वरूपाला तद्रूप होणं, विशेष काही नाही. कारण जे विशेष आहे ते कल्पित आहे. हे इतकं सामान्य आहे की त्याच्यामध्ये बाहेरून काही आपलं वैभव दिसणार नाही. जीवनमुक्ताविषयी काल तेवढाच विषय राहिलेला सांगतो की जीवनमुक्ताविषयी असे की जीवनमुक्त पुरुषाच्या जीवनामध्ये जसं एखादा जर लौकिकात आपण पाहिलं तर लौकिकात एखादा साधू आहे, तो साधक आहे आणि एक साधू आहे तो सिद्ध आहे. सिद्ध महापुरुष आहे आणि एक साधक आहे. तर साधक ज्या वेळेला काही उपवास करतो, नियमाचं पालन करतो, तर त्यावेळेला त्याच्या ठिकाणी असणारी सत्वगुणाची संपन्नता हे सगळं पाहून लोक त्याला साधू म्हणून त्याची पूजा करते. परंतु एखादा सिद्ध पुरुष असला तर त्या सिद्ध पुरुषाला कोणी विचारणार सुद्धा नाही. म्हणजे अशा प्रकारची ही जी जीवनमुक्ती आहे, ही हा जो बोध आहे हा स्वतःचाही स्वतःला विषय तयार होईल, स्वतःचाही स्वतःला विषय होत नाही. आपला बोध जे जे स्वसंवेद्य हा बोध हा ज्याचा त्यालाच कळतो, इतरांना विषय होत नाही. आपला अंतकरण निष्ठ बोध असतो आणि प्रत्येकाचं अंतकरण वेगळं आहे. त्यामुळे आपल्या अंतकरणामध्ये आपल्याला काय निसंदेहता प्राप्त झाली हे ज्याचं त्याला कळतं, इतरांना कळत नाही. खूप दीर्घ सहवास आणि अधिकारी महापुरुषाच्या सहवासात झालं, आपलं अंतकरण उघडं केलं साधकाने तर त्या सिद्ध पुरुषाला कळेल किंवा सिद्ध पुरुषाने आपलं वास्तव स्वरूप सत्शिष्याला जर कथन केलं तर कळेल, नाही तर कोणाला मेळ लागणार नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि अशा वेळेला आपली जी जीवनमुक्ती आहे ती लोकांच्या मध्ये काही प्रसिद्ध होऊ शकत नाही. लोकांच्या मध्ये जीवनमुक्ताला कोणत्याही प्रकारचा विधी निषेध नाही. शास्त्र जोपर्यंत त्याच्या चौकटीत आहे तोपर्यंत त्याला विधी निषेध सांगतो. अमुक कर, इदम करू, इदम मा करू. जो महापुरुष मी ब्रह्म आहे या बोधाला प्राप्त झाला त्या व्यापक बोधवान महात्म्याला शास्त्र सुद्धा काही सांगत नाही. अशा वेळेला त्याचं जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध त्याच्याकडून व्यवहार करीत असतं. काल आपण पाहिलं की त्याचे पूर्वसंस्कार किंवा त्याला म्हणतात अविद्यालेश किंवा प्रारब्धलेश. जसं कुंभाराच्या चाकाला गती दिल्यावर जरी दंड काढून घेतला तरी ते चक्र फिरत राहतं, त्याप्रमाणे त्या महापुरुषाचं जोपर्यंत प्रारब्ध आहे त्याला प्रारब्ध प्राप्त व्यवहार काही की त्या महापुरुषाला जीवनात सुखदुःखाचे भोग देण्यासाठी आपण म्हणाल की तो प्रयत्न करताना दिसतो. हा प्रारब्ध कुठे त्याला तो प्रयत्न करताना दिसतो. खरं जर ऐकांतिक प्रारब्धवाद कथन करणारे जे वेदांताचा संप्रदाय आहे तर ते असं सांगतात की जीवाला सुखदुःखाचे भोग देण्यासाठी प्रारब्धच आतून प्रयत्नाची जुळवाजुळव करीत असतं असं स्वामी महाराज सांगायचे. म्हणजे त्याप्रमाणे त्याचा व्यवहार चाललेला असतो आणि लोक मात्र त्याला त्याच्याकडे बोट दाखवून चांगला किंवा वाईट अशा टीका टिप्पणी करत असतात, पण तो त्याला कधीच विषय होत नाही. वास्तविक अशा पुरुषांकडून कालच आपण पाहिलं. आता महाराजांनी सांगितलं किंवा तो विषय मी सांगितला का तर नाही सांगितला म्हटलं, म्हणून तेवढ्याच सांगून जातो. पुढं तर सगळं हे चिंतन होणारच आहे, पण आपल्याला साधारणपणाने हे एवढं चिंतन झालं की सगळ्या तरंगाचं हेच रहस्य आहे. आता पुढचा वाचून दाखवला तरी काही नाही किंवा आता कोणाला काही याच्यामध्ये आलंच पाहिजे पुढं सगळ्या तरंग घरी पण वाचू शकता तुम्ही. म्हणून त्यात तात्पर्य सांगतो की प्रारब्ध कोणी ह्या सृष्टीतला असे
चेंडू आदळला की तो माघारी फिरतो. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये कोणतंही कर्म घडलं की ते कर्म फल दिल्याशिवाय राहत नाही. आणि मग ज्ञानी पुरुषाचं तर तुम्ही सांगितलं की त्याला 3 कर्म आहेत. एक संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. संचित कर्म ज्ञानाने दग्ध होऊन जातं. क्रियमान कर्म त्यांनी केलेलं कर्म त्याला असंगत्व बोधामुळे लागत नाही. प्रारब्ध कर्म भोगून संपतो. परंतु अशा वेळेला त्या ज्ञानोत्तर जीवनामध्ये त्याच्याकडून काही ना काही क्रिया घडतातच की नाही. मग त्या क्रियेची फलं नेमकी कोणाला जातात? त्याला तर लागत नाही. क्रियमान कर्म तर तो करतो आणि क्रियमान कर्माचं फल त्याला लागत नाही. पण ह्या सृष्टी रचनेमध्ये त्या कर्माचं फल कोणाला तरी ते मिळालंच पाहिजे ना. मग ते कसं काय मिळणार? बरं, जो ज्या कर्माचा करता असतो तोच त्या फलाचा भोगता होतो. आणि ज्ञानी पुरुषाला तर त्या कर्माचं फल मिळत नाही. मग ते केलेल्या कर्माचं ह्या सृष्टी रचनेत व्यवस्था काय होते त्याविषयी उपनिषद सांगतात. तत्वबोध नावाचा ग्रंथ आहे आचार्यांचा, त्याच्यामध्ये याचं चिंतन केलेलं आहे. तर उपनिषदानुसार त्याचं चिंतन असं आहे की असा पुरुष जे कर्म करतो तर ते कर्म चांगलं किंवा वाईट ह्या दोन्हीपैकीच होतं. तर अशा वेळेला जर त्या पुरुषाची जे काही लोक निंदा करत राहतात, एवढा मोठा साधू आणि अशा प्रकारचं कर्म केलं, म्हणजे अशा प्रकारचे जे लोक त्याची निंदा करतात त्यांना त्याचं पाप जातं. आणि पुण्य काही चांगली पण कर्म करतो लोक त्याची स्तुती करतात, जीवनमुक्त महात्मा आहे अशी लोक जे स्तुती करतात त्यांना त्याचं पुण्य जातं. पुण्यरूप कर्म स्तुतीपाठकांना जातं आणि पापरूप कर्म निंदाकर्त्यांना जातं अशा रीतीनं. आणि मग त्याचे जे काही शेतवाडी मठमटिका असतील ते कोणाला, तर ते त्याचे वंशज असतील त्यांना जातं. तो मोकळाच राहतो, म्हणजे त्याला त्याच्याबरोबर काही जात नाही. जसं तुम्हाला आम्हाला हे धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहस्थितायाम परलोकमार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका. लोक जसे आपापल्या कर्माचं अनुसरण करीत जातात तसं त्याच्याबरोबर कोणतंच कर्म जात नाही. तर त्याची सगळी कर्म हे त्याचे प्राणच मुळी लोकांतराला जात नाही. त्याची अविद्या नष्ट झालेली असते, कामना नष्ट झालेल्या असतात. आणि अशा पुरुषाला काम कर्म आणि अविद्या आणि कर्म जे तर त्या कर्मबंधातून त्याची सुटका झालेली. आता परलोकात प्रवास करायला त्याच्याजवळ भांडवल तर पाहिजे काहीतरी. भांडवलच कोणतं राहिलं नाही. न तस्य प्राणा उत्क्रामंती, त्याचे प्राण कुठंच जात नाही. इह एव समविलीयन्ते, याच ठिकाणी त्याचे प्राण विलीन होतात असं सांगितलं. आता ह्या जीवनमुक्तीचा पुढे विषय येणार ते थोडक्यात सांगतो की बऱ्याच वेळेला मनुष्याला असं वाटतं की आता हे ज्ञान ऐकल्यानंतर आपण निसंदेह होतो आणि निसंदेह झाल्यामुळे असं वाटतं की आता आपल्याला कोणतंच कर्तव्य नाही. इतकं वाटतं की आता मी मुक्तच आहे. खरं म्हणजे मी कोणत्या देशाने बांधलेला आहे का, मग मी आळंदीतच राहिलं पाहिजे असा आग्रह कशाला. बरं, काळाने बांधलोय असं आहे का, 7च्या पाठाला 9ला गेलं तर कुठं बिघडलं, कारण देश कालच्या अतीत मी आहे. बरं, मला कोणत्याही प्रकारचा विधी आणि निषेध नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला झालेलं ज्ञान हे आदृढ असतं किंवा परोक्ष ज्ञान असतं, त्याचं पूर्णपणे ते साक्षात्कारापर्यंत गेलेलं नसतं. आणि अशा वेळेला परोक्ष ज्ञानाला किंवा शब्द ज्ञानाला आपण अपरोक्ष ज्ञान असं समजून बसतो आणि त्यामुळं आपण लगेच त्याचे प्रयोग करायला लागतो. वास्तविक मुद्दाम काही करायचं नसतं. हे सहज जे घडल ते उत्तमा सहज अवस्था. सहज अवस्था ही श्रेष्ठ आहे. बोध जरी झाला तरी त्याच्याविषयी असं म्हणतात की आपले जे पूर्वसंस्काराने पुढचं जीवन होतं, तर त्याप्रमाणे आपण अनेक जन्मात इतकी तपस्या केली म्हणून हे तत्वज्ञान आपल्याला श्रवण करायला भेटतं. आणि तत्वज्ञान श्रवण करण्यासाठी भरपूर पुण्य लागतं. ईश्वरा अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना. ईश्वराच्या अनुग्रहाने पुरुषाला त्या अद्वैत तत्वज्ञानाचं श्रवण करावं असं वाटेल, मूर्तीपूजा करावं वाटेल, मनुष्याला तीर्थयात्रा करावं वाटेल, ध्यानधारणा करावं वाटेल, अन्नदान करावं वाटेल, पानपोई काढावी वाटेल, रस्ते बागा लावाव्यात, इष्टापुरतं सर्व कर्म यज्ञयाग करावे. परंतु मी कोण आहे याचा शोध घेण्यासाठी आपल्या जीवनामध्ये त्याच्यासाठी आपण झटावं अशी इच्छाच कोणाला होत नाही. त्यांनी लिहिलं महाभय परित्राण. ही जर इच्छा उत्पन्न झाली ना तर ही महान संसार भयापासून निश्चित मनुष्याची मुक्तता करते. पण द्वित्रिनाम उपजायते, एकश्चित कोणाला तरी ही इच्छा निर्माण होते. आणि अशी इच्छा निर्माण झाली त्याच्यासाठी जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री. बहुत सुकृताची जोडी. अनंत बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. तरी इच्छाच निर्माण होणारे म्हणजे मुमुक्षुत्व निर्माण होणारे असे पृथ्वीच्या पाठीवर विरळे लोक आहेत.
आणि त्याच्यामध्ये आपला समावेश झाला आणि आपल्याला भगवान माऊलींच्या कृपेने हे श्रवण करायला मिळालं. जीव आणि ब्रह्माचं ऐक्यद्वारा मोक्ष होतो हाही आपला निश्चय झाला. जीव ब्रह्माची एकता आहे, जगताचं मिथ्यात्व आहे, असा निश्चय झाल्यानंतर आपलं जे उरलेलं आयुष्य आहे तर त्या आयुष्याविषयी पंचदशीकार म्हणतात की मग आपण कसंही राहिलो तर काय बिघडेल, काही जरी केलं तरी काय बिघडणार आहे का? मी कोण आहे? आत्मा आहे. परंतु असं खरं असावं. खरं नसताना जर आपल्याला काय होतं की बऱ्याच वेळेला आता सांगितलं की परोक्ष ज्ञान किंवा शब्द ज्ञानाच्या बळावर आपल्याला असं वाटतं की आपल्याला अपरोक्ष ज्ञान झालं. आपल्याला जो आनंद आहे ना तो अनुकूलतेचा आनंद असतो. समजा आपल्याला ब्रह्मज्ञान झालं, आपण एकाग्र बसलो, एकांतात बसलो, मी ब्रह्म आहे असं चिंतन केलं की त्या आनंदाची अभिव्यक्ती होते. आणि बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं हा आनंद ब्रह्मानंद आहे. वास्तविक वृत्तीमध्ये अभिव्यक्त होणारा आनंद आपला आहे का जिथून अभिव्यक्त होतो ते आपलं स्वरूप आहे? मग ते स्वरूप वृत्तीवर अवलंबून आहे का? म्हणजे याचा अर्थ आपल्याला जो आनंद झाला तो कोणता आनंद झाला? वृत्त्यात्मक आनंद झाला. आणि त्याच आनंदाला आपण आनंद म्हणून बसलो. आपला आनंद सामान्य आहे. तो कोणाला स्वतःला विषय होतो का? नाही. अन्याला विषय होतो का? नाही. असं असणारं त्याचं स्वरूप आहे. हे एकदा लक्षात आल्यानंतर मनुष्य त्या वृत्तीमध्येच अभिव्यक्त झालेल्या आनंदाला आपला आनंद समजेल का? नाही. अशी खरी त्याची स्थिती आहे. परंतु वृत्तीमध्ये आनंद कधी कधी काय होतं आपल्याला कीर्त्यादिकांचा आनंद मिळतो. किंवा आता आपण ह्या ग्रंथाला माध्यम करून सगळे निरूपणी सद्वृत्ती होते. निरूपण करत असताना आपल्याला सांगणाऱ्याचं ऐकण्याची एकाग्रता होते आणि त्याला आनंद होतो. हा आनंद ब्रह्मानंद एका वृत्तीची एकाग्रता झाल्यामुळे झालेला आहे. वृत्तीची एकाग्रता झाल्यामुळे हा आनंद म्हणजे ब्रह्मानंद नाही. आनंदरूप ब्रह्म तद्रूपतेने राहणं, त्याच्यामध्ये बाकीचे जे इंद्रियांचे किंवा अंतःकरण वृत्तीचे होणारे व्यापार आणि त्या व्यापाराची एकाग्रता किंवा विक्षिप्तता याच्याशी मूळच्या आत्मस्वरूपाचा आनंद स्वरूप आत्म्याचा काहीच संबंध नाही. हे फक्त काही अभिव्यक्त होतो. म्हणजे तो आनंद आविर्भाव होतो त्याचा किंवा तिरोभाव होतो. पण मूळचा जो स्वरूपभूत आनंद आहे तो जसाच्या तसाच आहे. तो विकारी आनंद नाही. मग आपल्याला हा आनंद विकारी की नाही? आला आणि गेला. समाधीमध्ये बसला तर त्याला आनंद वाटला, समाधी गेली की चांगदेव सारखी त्याची स्थिती झाली. अशा प्रकारचं हे त्याचं वास्तव स्वरूप नाही. हे आपण जाणणं आवश्यक आहे. आता समजा हे सर्व आपल्याला कळलं आणि आयुष्य उरलं तर त्या उरलेल्या आयुष्यामध्ये देखील आपण साधारणपणाने जीवनमान कसं काढावं तर याविषयी पंचदशीकारांनी विनंती केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल मग आम्ही जर आता काही केलं तर आमचं काय बिघडणार? काही बिघडणार नाही. ही गोष्ट खरीच आहे. परंतु असं जरी असलं तर त्यांनी लिहिलं की तत्वज्ञान मिळवण्यासाठी किती श्रम केले आणि तत्वज्ञान मिळाल्यानंतर समजा लोकांनी आपली चितू केली, आपण कसे वागलो तर चितू केली तर ते चांगलं आहे का? आपल्याला चांगलं नाही. दुसरी गोष्ट आपली खूप स्तुती केली तर स्तुती तरी आत्म्यापर्यंत पोहोचते का? नाही. आणि लोकांनी निंदा केली तरी ती आत्म्यापर्यंत पोहोचत नाही. असं असलं तरी गीतेमध्ये जे सांगितलं लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुम अर्हती. लोकांना आपल्यापासून लोक जर तत्वज्ञान झाल्यानंतर मनुष्य कसा वागायला लागला तर अगोदर लोक तसं वागतातच आहे. ते लोक काय म्हणतील तत्वज्ञान झाल्यावर असंच वागतात तर आम्ही वागलं तर कुठं बिघडलं? म्हणजे लोकांना उन्मार्गगामी होऊ नये, लोक सन्मार्गामध्ये यावेत म्हणून आपला आचार जो आहे तर तो पूर्व जी म्हणजे जे आचारसंहिता जी वेदाने शास्त्राने महापुरुषांनी सांगितलेली त्याप्रमाणे जर आचार केला तर त्या ठिकाणी ती जीवनमुक्ती शोभून दिसते. नाहीतर ती जीवनमुक्ती असं आहे. तुकाराम महाराज कसं म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी आता दिवसचारी खेळीमिळी. तुकाराम महाराजांनी म्हणतात आता खेळीमिळी मुक्ती आम्हाला प्राप्त झाली, खेळीमिळी दिवस घालावं. पण त्याला काय म्हणतात? परिणली नोवरी. आम्ही होऊन तिचा स्वीकार केलेला आहे. याचा अर्थ ती नोवरी किंवा पत्नी ही पतीच्या ताब्यात असते. तशी आमच्या अंतःकरण वृत्ती की ज्या अंतःकरण वृत्तींच्या द्वारा ही मुक्ती आम्हाला प्राप्त झाली, अंतःकरण वृत्तीलाच मध्ये ठेवून झाली ना, ती अंतःकरण वृत्तीला आम्ही संयमित करू. आम्हाला वाटलं तर उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्ल तसे. आणि आम्हाला वाटलं काही व्यवहार करायचा तर तो व्यवहार करू. परंतु त्या सगळ्या व्यवहाराला एक ज्याला आपण म्हणतो चांगुलपणा किंवा सात्विकतेचं त्याला साह्य राहील, सत्वगुणाचं त्याला साह्य राहील. याविषयी त्या विद्यारण्य स्वामींनी सांगितलं की काही केलं तर तुमचं बिघडणार नाही. मग जर वाईट केलं तर बिघडणार नाही तर चांगलं केलं तर बिघडेल का? मग चांगलं करण्यापेक्षा वाईटच करणं, आपलं वाईट करण्यापेक्षा चांगलंच करणं चांगलं नाही का? त्यासाठी स्वामी महाराज सांगायचे की स्वप्न तुम्हाला चांगलं पडलं तर बिघडेल का वाईट पडलं तर बिघडेल? कोणतंही पडलं तर बिघडणार नाही. पण तरी सुद्धा आपल्याला वाटतं की नाही चांगलं स्वप्न पडावं, आहे की नाही?
आपल्याला तरी सुद्धा वाटतंच ना चांगलं स्वप्न पडावं. बघा लोक जर काही वाईट स्वप्न पडलं तर तुळशीच्या वृंदावनामध्ये जाऊन तिच्या कानात सांगतात किंवा हा असं असं स्वप्न पडलं. वास्तविक स्वप्न खोटंच आहे ना. तुळशीला काही निवेदन करायचं. तसं स्वप्न कसंही पडलं तर बिघडत नाही, परंतु स्वप्न चांगलंच पडावं असं जसं वाटतं तसं आपलं ज्ञानोत्तर जीवनही चांगलं जावं असं वाटेल तर त्या ठिकाणी शास्त्राने सांगितलेले जे आचारसंहिता आहे तिचंच पालन केलं पाहिजे. शास्त्राने सांगितलं की अतिथी देवो भव, मातृदेवो भव, का पितृदेवो भव, आचार्य देवो भव, हिंसा मा कुर्यात, असं जे सांगितलं, अहिंसा, सत्य, आस्थेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, काय शरीरश्रम, जे काही जेवढे सांगितले असतील त्या प्रकारचीच आचारसंहिता आपण पालन केली पाहिजे. आणि शास्त्राने ज्याचा निषेध केलेला आहे की इदम मा करू, हे तुम्ही करू नका, कलंजम मा भक्षय, मांसाशन करू नका, शराब मा पिब, मद्यपान करू नका, म्हणजे अशा प्रकारचं जे काही शास्त्राने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर आपलं जीवनमान गेलं तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की हे जीवन कसे सोन्याला सुगंध आहे किंवा चंदनाला फुलं फळं लागल्यासारखी आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की अरे एवढं श्रम करून तुम्ही तत्वज्ञान संपादन केलं. गाढव आणि डुकर त्यांना विधी निषेध आहे का? पामर त्यांना विधी निषेध आहे का? ते त्याच प्रकारे करतात. आणि एवढं ज्ञान संपादन करून तुम्ही तेच जर करायला लागले तर त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे? म्हणून त्यांनी लिहिलं विडवराहादी तुल्यत्वम महाकांक्षी. तो विचारतो की मी आता कसं वागलो तर काय चालेल, तुम्ही कसं वागलं तर काय चालेल, पण एवढे भवान तत्वविद, तुम्ही मोठे तत्ववेत्ते आहात आणि काय करता तुम्ही? तर वीड वराहादी तुल्यत्वम. वीट वराह म्हणजे त्या याचा विष्ठेचं भक्षण करणारा जो डुक्कर आहे किंवा कुत्रा, या प्रकाराने तुम्ही तत्वज्ञ होऊन अशा प्रकारची स्थिती काय इच्छिता? पुढे काय पुढे काय महाराज? सर्व धी दोष संत्यागात लोके पूज्यस्व देववत. सर्व धी दोष, धी म्हणजे बुद्धी, बुद्धीचे जे दोष आहेत म्हणजे ज्या पापवासना वगैरे किंवा पापकृत्य करण्याची जी बुद्धीतले दोष आहेत त्या सर्वांचा त्याग कर. धी दोष संत्यागात आणि लोके पूज्यस्व देववत, लोकांकडून पूजा करून घे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये कीर्तन करताना लोक हारतुरे घालतात, आहे की नाही? त्याचं आणि जे लोक चांगले राहत नाही तर त्या लोकांना लोक निंदा करतात किंवा त्यांना खेटर मारतात. मग आता तत्वज्ञान होऊन खेटर खाण्यापेक्षा लोकांचे पुष्पाचे हार घालून घेणं चांगलं ना, फुलांचे हार घेणं चांगलं. आणि त्याला पुन्हा सांगतात भवान तत्व विनंती करून सांगतात, आता तुम्हाला विधी नाही, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही अशा प्रकाराने लोके पूज्यस्व देववत, लोकांकडून जर तुम्हाला पूजनीय ठरले तर लोक यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनः सयत प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते. तो जे काही प्रमाण करील लोक त्याचंच अनुसरण करतात आणि तो जर कसाही वागला तर लोक सुद्धा उन्मार्गगामी होतील. अशा प्रकाराने हे जीवनमुक्ती संबंधाने विवेचन आहे. तर जीवनमुक्ती ही एक फार मोठी गोष्ट आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आणि शंकर अद्वैत सिद्धांतामध्ये मानलेली. आणि ती जीवनमुक्ती म्हणजे मरणानंतर प्राप्त होणारी नाही, तर याची देही याचे डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. जीवनमुक्ती जरी झाला तरी उरलेल्या जीवनात कालच सांगितलं आपण, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख पाहिजे असेल तर त्या मनुष्याला ह्या चाकोरीतून गेलं पाहिजे. ह्या चाकोरीत असणारा मनुष्य ज्याचा मनोनाश आणि वासनाक्षय यांनी युक्त तत्वज्ञान आहे तेच खऱ्या अर्थाने परिपूर्ण अशा प्रकारचं जीवनमुक्तीचं विलक्षण सुखही भोगू शकतं. आता आपल्याला जे काही मुक्तता प्राप्त झाली आणि उर्वरित राहिलेलं जीवन ते देहांतापर्यंत ते समाधानात जावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी त्या पुरुषाने पुन्हाही त्याचं जीवन जे आहे ते सुचारू रूपानेच असलं पाहिजे असं एकंदरीत शास्त्राचं किंवा महापुरुषांचं संत वाङ्मयामध्ये हे अभंगवाणी किंवा ओवी रूपाने असणारे नाथ महाराजांचं जे वाङ्मय आहे, उपनिषद आहे, सगळ्यामध्ये सगळ्यांचं तात्पर्य हे का बऱ्याच वेळेला आपल्याला हा जो भ्रम आहे आपण ठेवता कामा नये. कारण ही जी गोष्ट आहे तर स्वामी महाराज सांगायचे की तुम्ही जीवनमुक्त आहात की नाही हे तुमचा बोध असेल, पण लोकांच्या दृष्टीनं जेव्हा तुमची चार चिमट्या राख होते त्यावेळेला सुद्धा लोकांना वाटलं पाहिजे हा एक जीवनमुक्त महात्मा होता. भले जीवन काळात तुमची निंदा केली असेल तर तुमच्या जीवनाची कसोटीला तुम्ही असं उतरलं पाहिजे का चार चिमट्या राख होईपर्यंत तुम्ही कधी धी दोष संताग, आपल्या बुद्धीवर म्हणजे बुद्धीच्या दोषावर कधीही विश्वास ठेवता कामा नये आणि तिच्यावर पांघरून घालता कामा नये. जे काही प्रत्येक वेळेला तस्मात शास्त्रम प्रमाणंते, शास्त्राने काय सांगितलं त्याप्रमाणे चालत राहायचं. बुद्धीचा तर तुम्ही
तादात्म्य सोडलेलंच आहे, परंतु अशा वेळेला तादात्म्य सोडलेली मिथ्या असणारी बुद्धी जोपर्यंत राहील तोपर्यंत काय करावं, तर त्याला शास्त्रप्रमाण्याप्रमाणे तिचा आचार असावा, ती अधिक शोभते. जशी एखादी विधवा स्त्री आहे तर ती अलंकाराने शोभत नाही, तसा जो पुरुष आचारहीनम न पुनंती वेदा, जो आचारहीन पुरुष आहे त्याचं तत्वज्ञान हे शोभत नाही. तर काय रांडवेने जीवी शृंगारपै केला, प्रेमेविन झाला ज्ञानी तैसा. याचा अर्थ प्रेमेविन म्हणजे जे काही शास्त्राचार आहे त्या शास्त्राचार संपन्नता त्याच्या ठिकाणी नसेल तर तो ज्ञानी देखील असा एखाद्या विधवा अलंकृत विधवेप्रमाणे आहे असं त्याचं वर्णन सांगतात. या ठिकाणी बऱ्याच वेळा विनोदाने मोठे बाबा सांगत असतात, तर मनुष्य बरेच शिकल्यानंतर आपल्याला जे बरेच लोक असं म्हणतात की हे पहिले चांगले होते, पहिले चांगले साधक होते, वारी करत होते किंवा हे नामस्मरण करत होते. अहो आता त्यांनी तर प्रदक्षिणा करण्याचं सोडलं, नामचिंतन करण्याचं सोडलं, सारखा मी ब्रह्म आहे असं म्हणतो. आणि सकाळी पहिला पहाटे उठत होता तर आता 9 वाजता उठायला लागला. पूर्वी खाण्यापिण्याचं काही पथ्य होतं, आता तर कोविधी को निषेधा अशी त्याची लोक टीका करतात. याचाच अर्थ असा की जे आपलं पूर्वजीवन होतं ते जसं तसं ठेवायचं. ही तत्वज्ञान ही एक समजूत आहे आणि ती एक आचार पद्धती आहे, आचारशैली आहे जीवनामध्ये. तर आचारशैली जी आहे ती जी पूर्वसुरींनी सांगितलेली आचाराचा प्रांत, व्यवहार येतो बट्ट नाही, व्यवहार जसा पूर्वी होता तसाच, फक्त त्याच्यामध्ये असणारी जी समजूत आहे, पूर्वी ते सत्य समजून करत होता, आता ते मिथ्या आहे याची जाणीव आणि ते व्यवहार त्याच्या ठिकाणी घडतो, असं असलं पाहिजे. मोठे बाबा विनोदाने सांगतात की महाराज सप्ताहासाठी गावाला गेले आणि तिथं रात्री मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी कीर्तन झालं आणि ते सकाळी लवकर उठलेच नाही. नंतर उठल्यानंतर ते म्हणे बेटी, म्हणजे आधीकडची पद्धत अशी परदेशाप्रमाणे उठल्याबरोबर तोंड द्यायचं नाही, काही नाही, पहिला चहा. तर त्याप्रमाणे ते एकतर 9 वाजता उठले आणि महाराजांनी चहा मागितला. तर त्यांनी सांगितलं अहो स्नान वगैरे काय करायचं नाही. त्यांनी सांगितलं ज्ञानगंगे नहालो, पूर्णतः जीवनी झालो. आम्ही ज्ञानरूपी गंगेत न्हालेला असल्यामुळं आम्हाला या ठिकाणी स्नानाची आवश्यकता नाही. त्यांनी त्यावेळेला ठीक आहे त्यांना चहा वगैरे दिला. दुपारी 12 वाजले, 1 वाजले, त्यांना काही जेवण आलं नाही. तेव्हा त्यांनी त्या कार्यकर्त्यांना बोलावलं आणि म्हणे अहो 1-2 वाजले तरी तुम्ही अजून जेवणाची व्यवस्था केली नाही. म्हणे आम्ही केव्हाच तयारीत होतो, पण आपण सकाळी आपली आज्ञा कशी उल्लंघन करायची, आपण ज्ञानगंगे न्हाले, मग आम्हाला वाटलं पूर्णतः जेवणी झाले. काय की नाही, तुम्ही तृप्त सुद्धा कशाने झाले, परिपूर्ण झाले तुम्ही या तत्वज्ञानामुळं, म्हणून आम्ही आणलं नाही. म्हणजे चहा घ्यायचा असला की ज्ञानगंगे झाले आणि भूक लागली की भाकरी भाजी पाहिजे, ऐक नाही, हे असं काही ज्ञान उपयोगाचं. याला अर्धजरतीय न्याय म्हणतात. याला आपल्या स्वामी महाराज तर म्हणायचे, जोपर्यंत मनुष्याला शेण आणि भाकरी याच्यातला फरक कळतो तोपर्यंत त्यांनी ही आचारसंहिता जशीच्या तशीच पाळली पाहिजे. कोणाला नाही, जे शेगावचे गजानन महाराज आहे, साईबाबा आहे, व कुत्र्यांनी चाटलेल्या उष्ट्या पत्रावळी घेऊन खातात त्याच्यातले अन्नकण गोळा करून, तर ते महात्मे जे ते अवधूत महात्मे, तर त्यांना कोणता विधी निषेध नाही. परंतु तुम्ही आम्ही जोपर्यंत कपडे घालतो, आपल्याला लाज लज्जा सगळ्या गोष्टीचं आपण संरक्षण करतो, तोपर्यंत तत्वज्ञान जरी झालं तरी त्याला जे काही माऊलींनी लिहिलं की निवृत्तीनाथ महाराज म्हणले शुद्धीपत्र घ्यायला चालले, आपल्याला काय करणार, शुद्धीपत्र, आपला आत्मा अशुद्धच कधी झाला तर शुद्ध व्हायचा, तेव्हा शुद्धीपत्र घ्यायला जायचं, हा उठारेटा करायचाच कशाला. तरी त्यांनी सांगितलं की प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता पावन अवस्था जरी झाली, जरी आपली अवस्था पावन झाली, पवित्र असली, तरी सुद्धा प्रत्यवाय लागतो. म्हणून आपण या ठिकाणी इतर लोकांचा सुद्धा न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानम कर्मसंगिनाम, जे काही कर्मठ लोक म्हणजे कर्माच्या संगतीत राहणारे लोक आहे, म्हणजे क्रिया प्रधान जीवन ज्यांचं आहे, भावना प्रधान जीवन ज्यांचं आहे, त्यांच्याही बुद्धीमध्ये भेद करू नये. उलट ते म्हणतात जोशयेत सर्व कर्मानी विद्वान युक्त समाचरण. अज्ञानी लोक जेवढे कर्म करतात त्याच्यापेक्षा जोर लावून आपण कर्म करावी, त्याच्यापेक्षा जोर लावून आपण उपासना करावी. त्यामुळे त्या लोकांना पण त्याच्यापासून मार्ग मिळतो, मार्गदर्शन मिळतं, आणि आपलं काय व्हायला जातं, आपलं काय बिघडतं, काही बिघडत नाही. म्हणून ही जी जीवनशैली आहे ती जीवनशैली पूर्वीचीच ठेवली पाहिजे. नाही बऱ्याच वेळेला हा आक्षेप आपल्याकडे येतो की विचारसागर वगैरे शिकून लोक बदलले, आणि त्यातलं काही लोकच म्हणतात पहिले असं नव्हतं, आता महाराज डोंगरावर आहे, पण तुमचा आता काही समज नाही ना राहिला हा. तर किंवा याच्यामध्ये हे उपासना किंवा कर्म याच्या काही ज्ञान विरोधी आहे, महाराज म्हटले आता तेच समोर आहे.
ते म्हणले मी आलो वेदांचं चिंतन करायला लागलो, रंगून गेलो. तर त्या पूजा गुंडाळूनच ठेवली. पूजा गुंडाळून ठेवायचं काहीच कारण नाही, आहे की नाही. जे आपलं पूर्व जीवन होतं तेच जीवन, फक्त त्या पूजेचं फल कधी तत्वज्ञान. आणि तत्वज्ञान झाल्यानंतर सांगितलंय काय, यावत जीवो त्रयो वंद्या वेदांत गुरुरीश्वरा आदौ विद्या प्रसिद्ध्यर्थ कृतज्ञत्वानुपपत्तये. त्यांनी सांगितलं की अहो मनुष्याला ज्ञान हो किंवा न हो, ज्ञान झाल्यावर काही 2 शिंग फुटतात, शेपूट येतं, असं काही ज्ञान झाल्यावर काय फरक पडतो का? काही नाही. त्यांनी सांगितलं की 3 गोष्टी, वेदांत शास्त्र, गुरु आणि ईश्वर, ह्या मनुष्याला यावत जीव, देहात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत वंदनीय आहेत. या ठिकाणी गुरूंच्या द्वारा ज्ञान झाल्यानंतर तुम्ही आणि मीच आहे, तर मग आज मी भांडी घासतो, उद्या तुम्ही घासा, काय फरक आहे? दोघे काय आहे? एकच आहे की नाही? असं नाही. गुरु हे नित्य वंदनीयच आहेत आणि ईश्वर जो आहे तोही नित्य वंदनीय. कारण त्या ईश्वर अनुग्रहामुळे आपल्याला काय झाली, मुमुक्षुत्व निर्माण झालं, आहे की नाही. आणि गुरूंच्या अनुग्रहाने आपल्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झालं. आणि ज्या ईश्वर आणि गुरु यांनी आपला शास्त्राचा परिचय करून दिला, ईश्वराने गुरुची भेट घालून दिली आणि गुरुने शास्त्राच्या द्वारा आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून दिली, तेव्हा तत्वज्ञान झाल्यावरही वेदांत वाक्येषु सदा रमंता, सतत वेदांत वाक्याचं चिंतन करावं, सतत ईश्वराची भक्ती करावी, सतत गुरूंची भक्ती करावी. कारण का, यस्य देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरु तस्यैते कथिता ह्यर्थः प्रकाशन्ते महात्मनः. उपनिषदच सांगतं की जितकी मनुष्याची ईश्वरावर श्रद्धा आहे तेवढीच आपल्या गुरुवर असली पाहिजे. गुरु आणि ईश्वर 2 नाही. आणि अशी जर श्रद्धा असेल तर तस्यैते कथिता अर्थ, त्याला तरच त्या गुरूंनी सांगितलेले जे विषय आहेत तर त्या प्रकाशन्ते महात्मनः, त्या महापुरुषाच्या अंतःकरणात ते प्रकाशित होतात, त्याचं स्फुरण होतं, अन्यथा होत नाही. इतकंच नाही तर करपात्रीजी स्वामींनी दिले तस्यैते ह्यकथिता अर्थ, वेदामध्ये पाठभेद नाही का, तरी सुद्धा तस्यैते ह्यकथिता अर्थ, की म्हणजे गुरूंनी सांगताना एखादा विषय सांगण्याचा राहिला असेल तो किंवा त्यावेळेला ओघामध्ये त्याच्या बुद्धीवर आरूढ झाला नसेल तर ह्या श्रद्धेचं एवढं सामर्थ्य, श्रद्धावान लभते ज्ञानम, तर त्या श्रद्धेचं एवढं सामर्थ्य की अकथिता अर्थ, गुरूंनी जे सांगण्याचं विसरलं असेल ते त्याच्या अंतःकरणात स्फुरद्रूप होतं. एवढं त्या गुरुभक्तीचं महात्म्य आहे. म्हणजे याचा अर्थ त्या महापुरुषांनी, सर्व तत्वज्ञान झालेला महापुरुष देखील, त्याला गुरु, ईश्वर आणि वेदांत शास्त्र. आता आम्हाला शास्त्राध्ययन करण्याची काय गरज? बरेच लोक म्हणतात की आम्हाला खूप शिकायची इच्छा होती, बृहत्प्रस्थानत्रयीपर्यंत शिकायचं होतं, परंतु काय झालं, आमचं विचारसागरातच काम झालं आणि त्यामुळे पुढे काय, आता शास्त्र ते डोक्यात ठेवा आणि मग पुन्हा ते आता तर्कसंग्रह, लघु सिद्धांत ते शिकायला वाटत नाही आता. आणि हे सुद्धा जास्त ग्रंथ, कारण ग्रंथम अभ्यास मेधावी विचारायचं, पुन्हा पुन्हा ग्रंथाचा अभ्यास केला आणि विचारलं, पुन्हा विचार केला, तर सगळ्यात शेवटी काय आपलं आत्मतत्वच प्राप्य आहे ना. मग काय ते तर आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि मग आता काय करायचं, तर फलालमी धान्यार्थी त्यजेत ग्रंथम अशेषतः. जसं धान्याचे कण हातात आल्यावर त्या बनग्या किंवा त्याचे जे काही कोंडा ते आपण टाकूनच देतो ना, त्याप्रमाणे एकदा आम्हाला शास्त्राचं रहस्य हातात आलं, आता काय करायचं आम्हाला शास्त्राचं, म्हणून आम्ही बरेचसे ग्रंथ वगैरे आम्ही आता त्याचा त्याग करून टाकला. बरं तसं लिहिलं पण ना, काय सगळं काय श्लोक काय, त्यजेत शास्त्रम अशेषता, काय त्यजेत ग्रंथम अशेषता, काय श्लोक कोणतं, नानुध्यायात बहुन शब्दान वाचो विग्लापनम हितत. बहुन शब्दांना न अनुध्यायात, अनेक शब्दांचं अध्ययन करीत बसू नये, कारण वाचो विग्लापनम हिते, सारखं तेच बोलायचं, बोलून काय वाणीला विश्रांती होत नाही, उलट वाणीला श्रम होतात. वाचो विग्लापनम हिते तत्, वाणीला थकवा येतो म्हणतात. म्हणून काय करावं पुढे, काय वाचो विग्लापनम हितत. ते दुसरं आहे, पलालमिव धान्यार्थी त्यजे ग्रंथम अशेषतः. नाही तिथं झालं आता. त्यांनी सांगितलं की अशा प्रकाराने काय, नानुध्यायेत बहुन शब्दान वाचो विग्लापनम ही तत्. उत्तरार्ध आहे का, उत्तरार्ध अगोदरचं दुसरं आहे. तर अशा प्रकाराने लोक
शास्त्रात चिंतनाविषयी उदासीन होतात, ईश्वर सेवेविषयी उदासीन होतात. वास्तविक आता उरलेलं जीवन आहे, ज्या ईश्वराने आपल्याला दिलं त्याच्याच बरोबर संवाद करावा, त्याचंच प्रेम संपादन करावं, त्याचीच भक्ती करावी, त्याचीच पूजा करावी. ज्या गुरूंनी आपलं आयुष्य शिल्लक राहिलं असेल, त्यांचं आयुष्य शिल्लक राहिलं असेल तर त्यांची सेवा करावी. शास्त्रचिंतन वेळ मिळेल तर ते करावं. कशासाठी तर अगोदर कशासाठी करायचं म्हणे, आदौ विद्या प्रसिद्ध्यर्थम, अगोदर आपल्याला विद्या प्राप्त व्हावी म्हणून त्यांची सेवा करायची. आणि विद्या आली हातात, आणि विद्या हाताला आल्यानंतर पुढं काय करायचं म्हणतात, पुढेही त्यांची तीच सेवा करीत राहावी. त्याच्यामुळे एकतर आपल्याला जीवनमुक्तीचा आनंद प्राप्त होईल, नंतर आपण जो संप्रदाय परंपरा पाळली जाईल, लोकांना मार्गदर्शन होईल, असे सगळेच त्याचे उपयोग होतील. म्हणून म्हणतात पुढे एवढंच आहे की कृतज्ञत्वानुपपत्तये, मनुष्याला कृतज्ञत्वाचा आळ येऊ नये. सगळ्यात मोठा जीवनातला दोष असेल तर तो आहे कृतज्ञता, आणि जीवनात सर्वात मोठा गुण असेल तर तो आहे कृतज्ञता. म्हणून मनुष्याने आपल्याला एक तांब्याभर पाणी कोणी आयुष्यात एकदा दिलं असेल तहानेच्या वेळेला, तर आपण आयुष्यभर त्याचे ऋण करी असं मानलं पाहिजे. अशीच माणसं जे त्यांनी आपलं जीवन जे विशेष रीतीनं घडवलेलं आहे तेच महापुरुष झालेले. कृतज्ञता हा सर्वात श्रेष्ठ गुण आहे, आणि सर्वात दोष मोठा आहे तो कृतज्ञत्व हा दोष आहे. म्हणून या ठिकाणी गुरु, शास्त्र आणि ईश्वर यांच्याविषयी आपल्याला कृतज्ञत्वाचा आळ येऊ नये यासाठी नंतरही त्यांची सेवा करावी. आणि ही जी काही जीवनशैली आहे किंवा हे जे काही शास्त्रांचं सांगणं आहे आणि महापुरुषांचं जे चरित्र आहे, म्हणून कधी कधी हे शास्त्र वाचलं तरी मनुष्याला रुक्षता येईल किंवा जीवनामध्ये कुठंतरी त्याला डामाडौल होण्याची वेळ येईल, किंवा नकळत त्याच्या ठिकाणी काही अपसमज होऊन त्याला आपलं आत्मवंचना तो करू शकतो. पण यासाठी जेव्हा आपण वेदांताचं चिंतन करतो तेव्हा त्याच्याबरोबर सत्पुरुषांची जी चरित्र आहे ती चरित्र आपल्याला आरशाच्या ठिकाणी आहेत. म्हणून सत्पुरुषांचे चरित्र आणि सत्पुरुषांचे असणारं तत्वज्ञान, ह्या दोन्हींचा आपल्या जीवनामध्ये असा मधुर चांगल्या प्रकारचा समन्वय पाहिजे, त्याचं सामंजस्य पाहिजे. हे तत्वज्ञान बोलतात खरे आणि जगतात कसे, तर तत्वज्ञान ते जगलेले आहेत. म्हणजे तत्वज्ञान जगलेले आहेत याचा अर्थ तत्वज्ञान अंतःकरणात स्वसंवेद्य ठेवलं, आणि बाहेरचा आचार विचार जो आहे तो कर्माचा प्रांत, उपासनेचा प्रांत, गुरुभक्ती, ईश्वरभक्ती, लोकनीती, लोकन्याय याला सरून लोकव्यवहार हे सुद्धा चांगल्या प्रकाराने जगतात. आणि असे महापुरुष जे तर ते दीपस्तंभासारखे असतात. आणि त्यांच्याविषयीचं आता आपण पहिली वेळी सांगितलं ना, देखे मुक्ताते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैशी दीपे दिशे पाहता वस्तू आपुली. आपले ह्याच्या ठिकाणी तर इतकं एक गोष्ट रामकृष्ण परमहंसांनी लिहिली, गुरु आणि ईश्वर यांच्यामध्ये किती ऐक्य असलं पाहिजे त्याविषयी ते म्हणतात. त्यांनी एक लिहिली प्रक्रिया, ही काही कुठे शास्त्रामध्ये नाही, पण त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेला जोपर्यंत आपले गुरुजी जिवंत आहेत तर तोपर्यंत त्यांची सेवा करावी, आणि गेल्यानंतर आपल्या ज्या इष्ट देवता होती त्या इष्ट देवतेच्या कृपेनेच माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. आपल्या जीवनामध्ये श्री गुरु आले, आणि श्री गुरुचा भौतिक देह तो पडल्याशिवाय राहत नाही, तो आपण अगोदर जाऊ किंवा ते अगोदर जाईल. जर समजा आपण जिवंत असलो आणि त्यांचा देह असला तर तो त्यांचा देह असेपर्यंत आपण त्यांची सेवा करावी, तीच ईश्वर सेवा आहे. आणि गेल्यानंतर काय तर ते म्हणतात की ज्या वेळेला ईश्वर हा श्रीगुरु रूपाने जीवनात येतो, आणि श्रीगुरु म्हणजे काय, गुरु ईश्वरच गुरु होतो, आणि गुरु जेव्हा देह ठेवतात तेव्हा ते आपल्या मूळच्या ईश्वर स्वरूपात जातात. तेव्हा ईश्वराची सेवा सुद्धा गुरुची सेवा आहे, गुरूंची सेवा ही ईश्वराची सेवा आहे. आणि अशा प्रकाराने ही गोष्ट जी आहे ना, ज्याचं मृदू अंतकरण असेल, ह्या गोष्टी तार्किक कसोटीवर किंवा बौद्धिक कसोटीवर ह्या घातल्या जाणाऱ्या गोष्टी नाही, ह्या त्यालाच त्याचा अवगम होईल. किंवा ह्या ज्याचं हृदय जसं लोणी त्याला थोडी उष्णता लागली की ते पगळतं, त्याप्रमाणे ज्याचं अंतकरण हे थोडं विद्रावित होण्याची, द्रवीभूत होण्याची ज्याच्या अंतकरणात योग्यता असेल, असाच पुरुष ईश्वराचं प्रेम संपादन करू शकतो, गुरूंचं प्रेम संपादन करू शकतो, किंवा त्यांना सुद्धा प्रेममय व्यवहार करू शकतो. की ज्या गुरुला शिष्या वाचून करमणार नाही, किंवा ज्या देवाला भक्ता वाचून करमणार नाही, किंवा ती शास्त्र आहे ना, शास्त्र होऊन त्यांच्या पुढे येतील, अशा प्रकारचे तुकाराम महाराजांनी ठरवलं, अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. पण अशी काही सेवा घडलेली आहे की ज्याच्यामुळे तुका तरी सहज बोले वाणी, आणि त्या घरी वेदांत वा हे पाणी. तुम्ही पुन्हा कोण आला, वेदांतच आला. तर अशा प्रकाराने हे जे जीवन आहे हे खरं विशेष स्वरूपाचं जीवन आहे. विशेष म्हणजे हे अत्यंत स्पृहणीय, चिंतनीय असं जीवन आहे. तर आपल्याला हे चाललं होतं चिंतन
किंवा जेव्हा आपण वेदांताचं चिंतन करतो त्याबरोबर रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत सम्राट माऊली, सावता महाराज आणि ज्यांची ज्यांची चरित्र आहे, संत लीला अमृत किंवा याही काळातले असणारे कोणी संत, त्या संतांचं चरित्राचा भाग आपल्याला वाचन झालाच पाहिजे किंवा त्याचं चिंतन आपल्याकडून झालंच पाहिजे. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीचा बुद्धी आणि हृदय यांचं सामंजस्य होणं. कधी कधी काही माणसं खूपच भावना प्रधान असतात, बुद्धी जणू काही गहाणच ठेवलेली असते आणि त्या भावना प्रवाहामुळे खूप आपल्या आळंदीला आता ह्या 2-3 वर्षात कमी आहे, परंतु दरवर्षी कमीत कमी 2 विद्यार्थी तरी मेंटल होतात. एकाला तर आम्ही दिवसभर झाडाला बांधलं आणि मग रात्रीचं ह्याला येरवड्याला हॉस्पिटलला नेलं. तिथं याच्यामध्ये खूप चांगले विद्वान याच्यामध्ये तर एक काही काही पराकोटीचे वेदांताचे कट्टर द्वेष्टे असतात, तर काही काही वेदांताचे इतके कट्टर पुरस्कर्ते असतात की त्यांच्यामध्ये बुद्धीवरच प्रत्येक गोष्ट, भावनेला काही जाणतच नाही. काही एवढे भावनाक्षम की ते म्हणे आमच्या गुरुजींनी सांगितलं की तुझ्या कानात मंत्र सांगतो लगेच आम्हाला अनुभव आला आणि आम्हाला बोध झाला. असं काही नाही. असं कानात सांगितलं आणि लगेच झालं. ज्याला जन्मांतरी हे करावं लागतं, या जन्मी किंवा मागच्या अनंत जन्मामध्ये केलेले निष्काम आणि कर्म किंवा उपासना याच्यामुळे अंतकरणाची काय होते, शुद्धी होते. बरोबर आहे ना. त्या अंतकरण शुद्ध व्हायला एवढं लागतं आणि अंतकरण कसं शुद्ध झालं नाही, स्थिर झालं नाही, नुसता कानात उपदेश केला आणि झालं आणि लगेच म्हणे की आम्हाला बोध झाला, आम्हाला अवस्था प्राप्त झाली. तशा लोकांचे आश्रम सुद्धा इकडे व्हायला लागले आणि अशा प्रकारची ते माणसाची स्थिती होती. त्याच्यातलेच बरेचसे लोक मी सांगतो. किंवा काही लोक जे तर ते लगेच सांगतात की आम्हाला त्याचा बोध झाला असं सांगतात. तर काही लोक जे तर ते भक्ती संप्रदायामध्ये असं जेवढ्या भावनात्मक होतात की लोक त्यांना कोणी फसवतं, तुम्ही आमच्या बरोबर चला म्हणजे तुम्हाला एकदम सगुण साक्षात्कारच करून देईल. हा लगेच हा मनुष्य कोण आहे सांगणारा काय याचा पण त्याच्या ठिकाणी विचार नाही. म्हणजे बुद्धीचाही काही विचार पाहिजे आणि भावनेचाही काही विचार पाहिजे. बुद्धी आणि भावना यांचा सामंजस्य झालं पाहिजे आणि मग आपलं जीवन जे आहे ते पूर्ण होतं. आपण नेहमी चिंतन करत असतो, थोडक्यात सांगतो की क्रिया, विचार आणि भावना, आपण जे कर्म करतो ते कर्म सुद्धा शास्त्राप्रमाणे झाले की नाही. आपली जी भावना आहे ती भावना ही शुद्ध अशा स्वरूपात असली पाहिजे आणि आपल्याला जे काही पदार्थाचं ज्ञान करून घेतो ते ज्ञानही यथार्थ असलं पाहिजे. ते ज्ञानही यथार्थ असलं पाहिजे. क्रिया ही शास्त्राप्रमाणे सांगितल्याप्रमाणे असली पाहिजे आणि आपली जी भावना आहे ती भावना सात्विकी असली पाहिजे. जगामध्ये दुसऱ्याला कोणाला त्रासदायक होणार नाही, आपल्यालाही ती कल्याणकारक असेल, दुसऱ्यालाही कल्याणकारक असेल आणि तिच्यामध्ये किंचितही अमांगल्य नसावं. अशा प्रकारची जर आपण भावना, प्रत्येक आपल्या जीवनाचा दररोजचा विचार आहे, विशेषतः जे आपण तत्वज्ञानाचं चिंतन करतो, माझी क्रिया निर्दुष्ट स्वरूपात चालली का, माझ्या भावना निर्दोष आहेत का आणि मला झालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान यथार्थ आहे का, हे आपण दररोज तपासून पाहिलं पाहिजे. आणि असं जर केलं, भले आपल्याला कुठे थोडीशी त्याच्यामध्ये उणीव असेल, त्रुटी असेल, तर ह्या सर्वांची कृपा आपल्यावर होईल आणि या सर्वांचे म्हणजे शास्त्र, ईश्वर आणि श्रीगुरु संत यांच्या कृपेने आपल्याला आपला बोध जो आहे तो सुस्थिर होईल आणि आपण सुद्धा म्हणू शकतो की आनंदाची डोही आनंद तरंग. आणि यालाच म्हणतात जीवनमुक्ती. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. असं साधारणपणाने हे कशासाठी सांगितलं की आता ह्या वेळेला आपला 6वा तरंग पूर्ण झालेला आहे. बऱ्याच वेळा केवळ घाईतच तरंग वाचावा लागतो. तर साधारणपणे याचा जो गोषवार आहे तर तो गोषवार आपल्याला सांगितला, आपणही आता वाचूनच दाखवणार आहे, याच्यात काही विशेष चिंतन करायचं असं नाही. तर तत्वबोध याच्या जितका महत्त्वाचा आहे तितकीच आपली आचारशैली आणि भावनाशैली म्हणजे भावनेची पद्धत, ह्या दोन्हींचंही पालन करणं, परिताह पालन, सर्व बाजूंनी त्याचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या पालनाची पद्धत ही संत महात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी ज्याप्रमाणे केलं आणि ज्याप्रमाणे सांगितलं, ज्याप्रमाणे अनुभवलं ते जर आपण केलं तर विचारसागराला शोभा आहे. नाही तर मग आपल्याकडे विचारसागर ऐकणारा मनुष्य आणि त्याच्याकडे जर कोणी गालबोट लावलं किंवा त्याच्याकडे कोणी बोट दाखवलं तर ही आपली पिछेहाट आहे आध्यात्मिक जीवनातली. म्हणून इतर लोकांपेक्षाही तर त्या बिचाऱ्यांना तत्वज्ञानाचा अंगच नाही, पण ज्याला तत्वज्ञानाचा काही अंग आलं तर त्याची जबाबदारी अधिक वाढली असा त्याचा अर्थ आहे. आणि ह्याच रीतीनं ह्या ह्या ग्रंथाकडं आणि विशेषतः या तरंगाचा जो विचार आहे याच रीतीनं करावा. म्हणून या ठिकाणी जीवनमुक्त झालं, माणसाला बरं वाटतं जीवनमुक्त झालं, पण जीवनमुक्त झालं म्हणजे जबाबदारी पण फार मोठी आहे. जीवनमुक्त म्हणायला गोड वाटतं, तो भक्तीचं तुकाराम महाराज म्हणतात, भक्त म्हणविता वाटे गोड परी भजन मुद्रा अति अवघड.
भक्त म्हणायला बरं वाटतं, हरिभक्ती परायण असं नाव घ्यायला बरं वाटतं, परंतु भजन मुद्रा त्या भजनाचं जे खूण आहे ती तर मात्र फार अवघड आहे. तशी जी ज्ञानाची जी खूण आहे ती पण फार अवघड आहे. तुम्ही म्हणाल आता आम्ही तर आतापर्यंत एकदम रमलो होतो, आम्हाला वाटलं आमचं कार्य झालं आणि तुम्ही तर आम्हाला पुन्हा उत्थापित केलं. काय हरकत नाही, उत्थापित झालं तरी हरकत नाही. मुमुक्षु म्हणून आपलं जीवन गेलं हेच नाही, अशी शेकडो गेली तरी हरकत नाही. परंतु आपण बद्धतेकडे किंवा अधपतनाकडे जाण्यापेक्षा आपण मुमुक्ष अवस्थेतच राहिलो तर काय हरकत नाही. मुक्त तर आपली वास्तविक स्थितीच आहे, ती व्हायची तेव्हा होईल. परंतु आपल्या पतनाच्या गर्तेत आपण न जाता आपलं उत्थान जेणेकरून होईल. मुमुक्ष मुक्तच होत असतो का मुमुक्षुबद्ध होत असतो? मुमुक्ष मुक्तच होत असतो. म्हणून मुमुक्षुसाठी लागणारं जे साधन चतुष्ट आहे ते साधन चतुष्ट जतन करण्यासाठी जरी आपलं एवढं एक आयुष्य कोरं गेलं तरी आपलं पुष्कळ झालं. मग लोक म्हणतील बा तुम्ही काय नुसते करता, तुम्हाला बोध नाही, तुम्हाला अनुभव नसू दे. अनुभव पण आम्ही वाटेवर तरी आहोत, अनुभवाच्या वाटेवर तर आहोत. आणि वाटेवर असणारे आम्ही कधी ना कधी हळूहळू डाळे डाळे केतुलेनी एके वेळे या मार्गाचे निबळे निश्चित ठाके, कधी ना कधी आम्ही त्या ठिकाणी जाऊच असं आहे. असो हे किती जरी आपण त्याचा समन्वय प्रतिपादन केला, खरा समन्वय ज्याचा त्यांनी करायचा, दुसऱ्यांनी सांगून तुम्ही म्हणाल तुम्ही एकदा म्हणून आज वासनाक्षय म्हणता, एखादा तत्वज्ञानाचं दारडे म्हणता, आम्ही अशीच तुमची उचलटाक करत जाऊ, आहे की नाही. तुम्हाला तुम्ही कुठं स्थिर राहायचं हे तुम्हीच ठरवा. ठरवण्याचा विषय जो आहे तो ग्रंथकारांनी सांगून ठेवलेला आहे. आता तुम्हाला कोणत्या वेळेला तत्वज्ञानाच्या दारड्याची आवश्यकता आहे, कोणत्या वेळेला मनोनाश करायचा, कोणत्या वेळेला वासनाक्षयाचं महत्त्व आहे, त्या गोष्टी ज्याच्या त्यांनी जाणं. तुम्हाला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख पाहिजे का जीवनमुक्ती पाहिजे, तुमचं स्वतः उत्थानाचा प्रसंग आहे की परता उत्थानाचा प्रसंग आहे, लौकिकाची प्रसंग आहे का शास्त्राची प्रसंग आहे, हे सगळे आपण जे जशी वेळ मिळेल तसं त्याच्यातून निघून जाणं. यासाठी आमकच करा तरच तुमचं खरं असं सांगता येत नाही. मी घडलेली गोष्ट सांगतो की स्वामी महाराजांना पहिल्यांदा हार्ट अटॅक आला, तर तो इतका तीव्र आला की ते माशासारखे रात्रभर तडफडत होते एकदम. नंतर त्यांना पुण्याला जहांगीर नर्सिंग होममध्ये त्या ॲडमिट केलं आणि तिथं आपले भोईटे तात्या आम्ही होतो. प्रस्थानचा काळ होता, तर दोघं आम्ही आळीपाळीनं जागरण करत होतो. त्यांच्याजवळ ऑक्सिजनवर होते आणि त्यावेळेला त्यांना एक दिवस झाला होता, म्हणजे 1 किंवा 2 दिवस झाले होते. तर ते रात्रीचं 2च्या नंतर मी उठलो, तात्या झोपले, तर मी बसून राहिलो तिथं. तर ते ऑक्सिजन चालू होता, स्वामी महाराज डोळे उघडून माझ्याकडे पाहत होते. माझ्या मनात बरंच विचाराचं कावर झालं होतं आणि त्यावेळेला ते माझा काही चेहऱ्यात त्यांना परिणाम जाणवला, तर त्यांनी ते मास्क जे ते ऑक्सिजनची हे बाजूला काढली आणि ते मला म्हटले, अरे का बरं तू का तुझ्या मनात काय विचार आहे, तू का म्हणून चुकला, असं ते मला म्हटले. तर मी म्हटलं काहीच नाही. आता मला वाटत होतं की स्वामी महाराज याच्यातून वाचणार नाही, म्हणून मी म्हटलं की काही नाही, उलट मला खूप आनंद आहे, तुम्ही आता चांगले होणार आणि आता काय आपण संकटातून बाहेर पडलो याचा मला आनंद. तेव्हा मग असं सुटकी चेहऱ्याने काय का असं सुटकी चेहरा असतो का आनंद, तुझ्या मनात काहीतरी ते सांगायचं. मी म्हणलं स्वामी महाराज त्रास होईल लावा, तेव्हा मी लावणार नाही. त्यांनी असं टाकून दिलं बाजूला, तुझ्या मनात काय ते सांग, मग त्याचं मग मी हे लावेल. त्यामुळे मला पटकन लगेच बोलावं लागलं. माझ्या मनातले जे विचार होते ते सांगितले मी. ते विचार माझ्या मनात असं होतं की स्वामी महाराजांच्या सहवासात असताना 8-10 वर्षाचा काळ असा गेला की जणू काही आपल्याला आळंदीला आलेला 8 दिवसही झालं असं वाटत नाही. आता स्वामी महाराज गेल्यावर आपलं काय, हा माझ्या मनामध्ये विचार होता. दुसरा विचार मनात असा आला की आता आलेला प्राणी जाणारच आहे, स्वामी महाराजांचं वय झालेलं आहे. स्वामी महाराज जरी गेले पण यांना आपण कधी काही साधन विचारलं नाही. जर यांनी आपल्याला सांगितलं की आमका एक साधनावर आरूढ राहा, म्हणजे आपण आपलं मरेपर्यंत कालक्रमणा तरी करू, ते आपण कधी यांना विचारलं नाही. आणि अशा वेळेस हे कधी पण जाऊ शकतात. आता हे आपलं विचारायचं राहूनच गेलं, असं माझ्या मनातला विचार होता. आणि तो विचार मी त्यांना सांगितला की म्हणलं बा मला असं वाटलं. तर ते पहिल्यांदा तर असा हात झटकून ते म्हणे, मरका गुरु रडका चेला दोन्हींचा बोध मातीत गेला, असं ते पहिल्यांदा म्हटले. आणि नंतर त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा तुम्हाला मरका समजतो, हे एक म्हटले, गुरु मरणार आहेत असं समजतो. असं हे तो 7-8 वर्ष जे ऐकलं त्याचं काही हे फलित आहे का, तुला काहीही कळलं नाही. त्यांनी सांगितलं की जे आतापर्यंत ऐकलं तू त्याचं तुला काय कळलं म्हणे, काहीच कळलं नाही. आणि नंतर ते म्हणणे की असं आहे की मी जर तुला सांगितलं अमुक कर, तर समजा ते झालं नाही तुझ्याकडून, तर तुला कायमचं दुःख राहील, ऐकी नाही, कायमचं दुःख राहील. बरं तू कितीही ठरवलं आणि मी कितीही सांगितलं तरी तुझा प्रारब्ध प्राप्त काही व्यवहार आहेच की नाही, तो जसा व्हायचा तसाच होणार, उलट तुला दुःख मात्र खूप होईल. त्यापेक्षा
सगळ्या आतापर्यंत सांगितलेल्या वक्तव्याचं म्हणजे तात्पर्य हे की सगळा जो जो व्यवहार होतो तो मिथ्या असतो आणि जसं वेळ येईल तसं निघून जावं, जसा मार्ग मिळेल तसं निघून जावं, हा खरा उपदेश आहे. लावते मास्क म्हणे आणि लगेच लावलं. त्यामुळे आता आपण किती जरी चिंतन केलं, जशी वेळ मिळेल, कोणी गृहस्थ आश्रमात जाईल, कोणी ऋषिकेशला जाऊन संन्यास घेईल, कोणी आपल्या मोहिमेत राहील, कोणी कीर्तन प्रवचन करेल, कोणी गृहस्थ आश्रम होईल, काही नाही, जसा मार्ग मिळेल तसं निघून जायचं. पण निश्चय मात्र काय, ब्रह्माहमस्मी, मी ब्रह्म आहे असं. गृहस्थाश्रमात गेलं तर गृहस्थाश्रमाच्या धर्माचं पालन, ब्रह्मचर्यात राहिलं तर ब्रह्मचर्य धर्माचं पालन, वर्णाश्रम पद्धतीनं आपलं जीवन आपण करावं. आणि त्याच्यातही अनेक प्रसंग येतील, प्रतिकूल प्रसंग येतील, कधी अनुकूल प्रसंग येतील. पण अनुकूलता आणि प्रतिकूलता स्वप्नातली जशी मिथ्याच आहे, त्याचप्रमाणे ही अनुकूलता प्रतिकूलता हे मिथ्या आहे असं समजून आपल्या बोधामध्ये आपण राहणं, शिखर शास्त्राचं काय हे मनोगत. त्यामुळं आमकं करावं आमकं करू नये हे म्हणलं की एकाचा नियम दुसऱ्याला नाही, दुसऱ्याचा नियम तिसऱ्याला. हे प्रारब्ध वैचित्र्यानुरूप काही गोष्टी त्या घडणारच आहे. तेव्हा त्याच्याबद्दलचा फारसा बोवा न करता फक्त आपण कोण आहोत हे जे ग्रंथांनी सांगितले याची जाणीव, आणि उरलेलं जीवन जे आहे त्या उरलेल्या जीवनामध्ये क्रिया, भावना आणि बुद्धी या सर्वांचं समन्वयपूर्वक समतोल अशा प्रकारचं जतन करणं हा साधारणतः महापुरुषांच्या चरित्राचा आणि त्यांच्या उपदेशाचा सारभूत भाग आहे. आणि त्याचं एकत्रीकरण करून वेद, उपनिषद, पुराण, महाभारतादी इतिहास, संत वाङ्मय या सगळ्यांचं एकत्रीकरण करून साधारणतः ह्या 7व्या तरंगामध्ये त्याचा उपसंहार करतात. तर तुम्ही आता फक्त वाचून दाखवतो. कुठं वाटलं तर लगेच शंका विचारा, नाही वाटलं तर सरळ वाचतो. जीवनमुक्ताची स्थिती. ज्याप्रमाणे वृक्षाचे सुकलेले पान वायूच्या वेगाने इतस्ततः भ्रमण करते, त्याप्रमाणे ज्ञानाने देहाभिमान गलित झाल्यावर म्हणजे बाधित झाल्यावर तत्वदृष्टी शेष राहिलेल्या प्रारब्धानुसार वागू लागला. वाऱ्यात वावळटी सापडलेलं पान जिकडे वावळट नेईल तिकडे फिरतं, त्याप्रमाणे प्रारब्ध प्राप्त जीवनमुक्त पुरुषाचा व्यवहार चालू असतो. आपल्याला आता वेळ नाही, जर कधी वेळ राहिला ग्रंथ झाल्यावर तर सांगा. जीवनमुक्तानंद लहरी म्हणून आचार्यांचं 18 श्लोकाचं एक स्तोत्र आहे, ते थोडक्यात आपण एक म्हणू पण आणि त्याचा सरळ सरळ अर्थ पाहू. जर तुम्ही आठवण ठेवा फक्त, जीवनमुक्तानंद लहरी म्हणून त्यांचा ग्रंथ आहे. तत् हा कसा, कधी तो विहित क्रिया करी, कधी रथात, कधी घोड्यावर, कधी हत्तीवर बसे, कधी बाग बगीचे पाही, कधी एकटाच अनवाणीही चाले, कधी उत्तम बिछाण्यावरही निजे, कधी उच्चासनावर बसत असे, कधी अत्युत्तम भोगभोगी, कधी उत्तम पक्वान्य सेवी, कधी अन्ना वाचून तळमळत असे, कधी गिरिगुहेत राहून रात्री दगडावर निजे, कधी हजारो लोकांकडून पूजा घेई, कधी हा उभय लोकात भ्रष्ट आहे असा लोकांनी केलेला धिक्कार आनंदाने पाही. म्हणजे आपण म्हणतो ना की तत्वज्ञानी जशी परिस्थिती येईल तशाप्रमाणे तो राहत होता. प्रारब्ध ठेवील देव ठेवी, काय देव ठेवील तैसे राहावे, समयाशी सादर व्हावे. काल आधी स्वामीजी आले आहेत ना, ते स्वामीजींनी काल सांगितलं. ते म्हणे मला हे आळंदीचं वातावरण खूप चांगलं वाटलं, परंतु आळंदीच्या ह्याच वातावरण मला तर इतकं वाटलं की देह सुद्धा आपला इथंच पडावं, आता दुसरं काही इच्छा राहिली नाही, इतकं इथं म्हणजे ह्या विद्यार्थी विश्वात मी रमून गेलो असं सांगितलं. पण ते पुढे काय म्हटले की मला आहे ना, मला व्यवस्था फार लागते आणि व्यवस्था सोडून मी नाही राहू शकत म्हणे, कारण माझं शरीरच असं आहे की मला आतापर्यंत व्यवस्था होत आली. म्हणजे काय, देव ठेवील तैसे राहावे असं जे म्हणतं ते म्हणे बरोबर आहे. किती महापुरुष कोणत्या कोणत्या परिस्थितीत राहू शकतात, पण माझ्या शरीराला किंवा माझ्या मनोवृत्तीला ते वळणच मिळालं नाही असं वाटतं. म्हणजे ह्या राहता असताना हे प्रारब्ध प्राप्त व्यवहार म्हणजे कोणता, देव ठेवील तैसे राहावे याच्यावर मनुष्य राहू शकतो. आता इथे जेव्हा अध्ययन अध्यापन आदी करायचे त्यांना ते सुव्यवस्थित असावं असं वाटतं. आणि काही लोक काय म्हणतात की मग फार हल काढले त्यांनी म्हणजे त्याची जीवनमुक्ती सिद्ध आहे, असंही नाही. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं राहिलं म्हणजे त्याचं जीवन कुठे गेलं असं नाही. त्या रामकृष्ण परमहंस म्हणतात साधू बनणं आणि बेवकूफ बनणं नाही. म्हणजे उगीच काहीतरी वेडगळपणासारखं राहणं, कपडेच मळून देणं, आंघोळच न करणं किंवा त्याच्या म्हणजे याचा अर्थ तो मनुष्य अवधूत कुठे जातोय काय तो, असे पण त्याचा अर्थ नाही. कधी हजारो लोकांकडून पूजा घे, कधी हा उभय लोकात भ्रष्ट आहे असा लोकांनी केलेला धिक्कार आनंदाने पाहि. तत्वदृष्टीच्या ब्रह्मात्मैक्य ज्ञानामुळे त्याच्या सर्व भेदभ्रमाचा नाश झाला होता. तत्वदृष्टीचा ब्रह्मात्मैक्य ज्ञान झालं, सर्व भेदभ्रम, जीव जीवात भेद आहे का, जीव जडात भेद आहे का, जड जडात भेद आहे का, जीव ईश्वरात भेद आहे का, जड ईश्वरात भेद आहे का, कोणताच भेद नाही. सर्वम खलविदम ब्रह्म.
म्हणून त्यास यत्किंचितही कर्तव्य राहिले नव्हते. देहपातापर्यंत त्याचा देहाचा व्यवहार नियमरहित होता. विहित निषिद्ध अनेक व्यवहार होत होते. तथापि निसंदेह तत्वनिष्ठ असल्यामुळे त्यात भ्रमसंचार कधीही झाला नाही. खरं मुख्य काय, भ्रम गेला पाहिजे. कोणताही व्यवहार घडण्याला काही नाही, पण त्या व्यवहाराविषयी मी करता, मी भोगता, मी पापी, मी पुण्यवान असा त्याला भ्रम होता कामा नाही. याची खूण एक त्यांनी सांगितलं. जसं ते गाणं एक स्वामी महाराजांकडे एक मनुष्य यायचा, तो म्हणायचा, नाही पुण्याची टोच मोजणी, नाही पापाची टोचणी, चाले जैसे गंगोघाचे पाणी. मनुष्याच्या जीवनामध्ये तत्वज्ञान झाले कधी, मी केलेल्या पापाची जर माणसाला बोचणी नाही लागली. ज्ञानी आहे ना, पापाचा तुझा संबंध आहे का, पुण्याचा तुझा संबंध आहे का, पण पुण्य केलं, पुण्याविषयी जर त्याला वाटलं की माझ्याकडून सत्कृत्य झालं, याचा अर्थ तुझ्या ठिकाणी पुण्यकर्माचा तू करताय, मग त्याचा फलभोग तुला होणार. याचा अर्थ तुझं खरंच काही नाही, तत्वज्ञान हे दृढ झालेलं नाही. किम अहम पापम अकरवम असं उपनिषदामध्ये लिहिले की त्या मनुष्याला उभे तो न स्पृश्यतः, त्याला दोन्हींचा स्पर्श होत नाही. जर एखाद्या मनुष्याला केलेल्या पापाचं जर पुन्हा पुन्हा जर माणसाला टोचणी लागत असेल तर याचा अर्थ अजून तत्वज्ञान झालं नाही. आणि न केलेल्या पुण्याबद्दल जर त्याला टोचणी लागत असेल तर याचा अर्थ काय, अजून त्याला तत्वज्ञान झालेलं नाही. म्हणून ही एक त्याची खूण आहे की आपल्याला काही लोक काय म्हणतात, सगळं मला आता तत्वज्ञान झालं सगळं, पण मला काय मागचं जे माझं चुकीचं झालं ते सारखंच मनामध्ये येतं. कारण काय आहे की याच्याविषयी मनोविज्ञान सांगतं की मनुष्य जे पुण्य करतं ना त्याच्यापेक्षा पाप जे आहे तर ते पाप फार एकाग्र होऊन करतं आणि दुसऱ्याला जाणू नये अशा प्रकाराने करतं. आणि त्यामुळं त्या पापाचा संस्कार जो आहे तो अंतःकरणावर पापाचा ठसा खोल उमटतो. आणि त्यामुळं जरी मनुष्य काही चांगल्या प्रकारचं जीवन जगला, चांगल्या प्रकारच्या भावना केल्या, तत्वज्ञान झालं, तरी त्याला पाठीमागचं जे तर ते एकाग्रचित्ताने केलेलं जे पाप आहे तर ते पापकृत्याची त्याला आठवण राहते. वास्तविक त्याच्याविषयी सुद्धा त्याला काय, आता तुला तत्वज्ञान झालं ना, काय तुझ्या सर्व काय क्षीयन्ते सर्व कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे. जर त्या परावर ब्रह्माला जर त्याने पाहिलं तर आता त्याला दुसरं काय राहिले का, पाप आणि न पुण्यम न पापम न सुखम न दुःखम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा जर त्याला बोध झाला असेल तर त्याला पाप आणि पुण्याच्या बद्दल काही वाटणार नाही. परंतु म्हणजे थोडक्यात काय झाल्याबद्दल त्याला कधी व्यवहार होत नाही का, व्यवहार होतो, पण व्यवहाराविषयी भ्रमसंचार होत नाही. म्हणजे व्यवहार होत असताना ह्या व्यवहार हा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी असं नाही. काय म्हणतात, गुणागुणेश वर्तनते इति मत्वा न सज्जते. इंद्रिय विषयांच्या ठिकाणी संचार करतात, आत्म्याचा त्याच्याशी काय संबंध, काय तो श्लोक आहे, गुणागुणेश उदासीन वदासीन गुणैर्योन विचाल्यते, नाही तो नाही, गुणावर्तनत इत्येव यो तिष्ठती नियंगते, तो एक श्लोक आहे ना, हा दुसरा आहे मी बोललेलो. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. आणि अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते. काय त्याचं काय आहे, प्रकृतेः क्रियमाणानि गुणहि कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते. अज्ञानी मनुष्य काय होतो, मी करता म्हणतो, आणि ज्ञानी पुरुष काय म्हणतो, मी करता नाही, मी अकर्ता आहे असं म्हणतो. एवढाच ज्ञानी आणि अज्ञानीमधला भेद आहे. कर्म घडत नाही का, घडत असताना त्याच्याविषयी कर्तृत्वाचा भ्रम होत नाही, कर्तृत्वाचा भ्रम होत नाही. अज्ञानी कर्म करतो आणि ज्ञानी पुरुष कर्म करतो, पण तो त्या स्वतःला अकर्ता अभोक्ता समजतो आणि हा स्वतःला कर्ता भोक्ता समजतो. देहपातापर्यंत त्याचा म्हणजे त्या जीवनमुक्त पुरुषाचा देहाचा व्यवहार, त्याच्या देहाचा व्यवहार काय झालं, त्या जीवनमुक्त पुरुषाला त्यास यत्किंचितही कर्तव्य राहिले नाही होते. देहपातापर्यंत त्याच्या देहाचा व्यवहार नियमरहित होता. विहित निषिद्ध अनेक व्यवहार होत होते. तथापि निसंदेह तत्वनिष्ठ असल्यामुळे त्यास भ्रमसंचार कधीही झाला नाही आणि देहपातानंतर तो विदेहमुक्त झाला. अशा ब्रह्मवेत्याचे जो पूजन करील त्याला अनन्य भावाने वंदन करील त्यास पुण्य प्राप्त होईल आणि त्याकडे दोषदृष्टीने पाहिल त्यास पापाची प्राप्ती होईल. ठीक आहे ना. आता तिसरा परिच्छेद आहे की ज्ञानवान, तुम्हाला जर वाटलं की सांगा तर परत लगेच सांगायला सांगा, आपण परत त्याचं चिंतन करू. पण मला वाटतं की हा समन्वय बहुतेक झालेला आहे, अनेक वेळा आपण चिंतन करत असतो आणि आता
एक सारांश रूपाने आपण काल आज पाहिलेलंच आहे. तर याच्यामध्ये एका पूर्व पक्ष केलेला आहे. आता त्याचं असं म्हणणं आहे की ज्ञानवानाचा